गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी जान्हवी निंबाळे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. लास्ट टाईम तुम्ही ज्या व्हिडिओला माझ्या प्रेम दिलं जे होती शेवई खीर, खूप मनापासून धन्यवाद एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि चांगल्या कमेंट्स केल्याबद्दल सुद्धा. खूप जणांना तो व्हिडिओ आवडलाही, म्हणून विचार केला आज सुद्धा मी एक रेसिपीचा व्हिडिओ बनवते. आणि खरं तर तो व्हिडिओ मला यूट्यूब शॉर्ट्समध्ये टाकायचा होता, पण तो व्हिडिओ खूप मोठा झाला आणि मला माहीत नव्हतं की यूट्यूब शॉर्ट्सची लिमिट फक्त 3 मिनिटाची आहे. त्यामुळे मी फोन उभा करून व्हिडिओ बनवला होता आणि खूप जणांना त्रास झाला असेल बघायला, म्हणजे छोटी स्क्रीन खूप पडली असेल. त्यामुळे मी लक्षात ठेवेल की प्रत्येक व्हिडिओ मी आडवाच बनवेल फोन करून, म्हणजे छोटा असू दे किंवा मोठा असू दे, पण मी अशीच स्क्रीन पकडणार आहे आणि तो यूट्यूब व्हिडिओलाच टाकणार आहे. तर आजची रेसिपी आहे आपली टोमॅटो सूप. तर बघूया कसं बनतं ते. तर सगळ्यात पहिले मी इथे टोमॅटो शिजवून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला आता ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहेत. हे टोमॅटोचे सालं आपोआपच निघतात, तर त्यामुळे मी असे भांड्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे. म्हणजे आता जेव्हा ते आपण वाटू तेव्हा चांगले ते बारीक होते, म्हणजे चांगलीच त्याची पेस्ट होईल. त्यामुळे टोमॅटोची सालं काढून झाले आहेत. आता मी डायरेक्ट हे मिक्सरला वाटणार आहे आणि यामध्ये पाणी नाही टाकायचं. पहिले असे वाटायचे, फक्त असेच. नंतर आपण पाणी ॲड करू शकतो. टोमॅटो पूर्ण मी वाटून घेतले आहेत. थोडंसं मी पाण्यात ॲड केलं आहे. पुन्हा मी आता हे एकदा वाटेल मिक्सरमध्ये. दुसऱ्यांदा सुद्धा माझं हे वाटून झालेलं आहे, पण मी यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या टाकल्या आहे. मी या सुरुवातीलाच जेव्हा टोमॅटो वाटायला घेतले तेव्हाच मी टाकल्या पाहिजे होत्या, पण काही हरकत नाही आहे. मी सेकंड राऊंडमध्ये या पाकळ्या ॲड केल्यात लसणाच्या, पण झाल्यात त्या पण मिक्स झाल्यात त्यामध्ये. त्या टोपात मी 1 पळी तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपली साधी नेहमीसारखी फोडणी द्यायची आहे, जिरा मोहरी टाकून. ते झालं की त्यानंतर तुम्ही हे वाटण ॲड करायचं आहे, टोमॅटो जे तुम्ही ग्राइंड करून घेतलेत मिक्सरमध्ये. जर तुम्ही लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये ॲड केल्या नसतील वाटणमध्ये, तर तुम्ही जिरा मोहरीच्या फोडणीसोबत सुद्धा तुम्ही त्या मिक्स करून टाकू शकतात पाकळ्या. ठीक आहे, तर मी असं केलं आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कसंही करू शकतात. म्हणजे तुम्ही त्या सारणमध्ये टाकू पण शकतात किंवा तुम्ही फोडणीमध्ये पण लसणाच्या पाकळ्या मिक्स करू शकतात. त्यानंतर मी चवीनुसार मसाला ॲड केला आहे. तुम्ही पण टाकू शकतात मसाला. मी तर चवीनुसार टाकला आहे. मला काही गरज नव्हती, पण मला पाहिजे होतं म्हणून मी टाकलं आहे. नाही तर असं खूप साधं जेवढं बनवाल ना तेवढं खूप मस्त लागतं टोमॅटो सूप. आणि नंतर मी मीठ पण ॲड केलं आहे. मी तर लास्टलाच मीठ ॲड करते, किंवा तुम्ही बनवण्याच्या मध्ये पण टाकू शकतात. टोमॅटो सूप व्हायला एवढा वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 5-10 मिनिटं तुम्ही पकडू शकतात. लगेच सूप हे रेडी होतं. खूप झटपट रेसिपी आहे ही. भूक लागली तर नॉर्मल तुम्ही घरामध्ये बनवू शकतात. जास्त कठीणही नाही. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवली आहे. तर आपलं टोमॅटो सूप रेडी झाला आहे. तुम्हाला दिसतच आहे की किती टेस्टी दिसते दिसायला. मी यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर काहीच ॲड केलं नाही आहे, कारण की मला नव्हतं पाहिजे. तुम्ही करू शकतात. मी तेच बोलले, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने ॲड करू शकतात. मी फक्त जिरा मोहरीची फोडणी दिली आहे, मीठ ॲड केलं आहे आणि मसाला फक्त मी नावाला टाकला आहे, म्हणजे चवीला टाकला आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर आजची ही रेसिपी होती आपली यूट्यूब चॅनलवर. मला माहिती आहे तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा नक्की आवडेल. असंच भरभरून प्रेम करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर विसरूच नका, कारण की असे रेसिपीजचे व्हिडिओ आणि आपले ॲडव्हेंचर व्हिडिओ येत राहतील. म्हणजे मी जास्त फिरायला जात नाही, त्यामुळे मी ते व्हिडिओ जास्ती पोस्ट करत नाही. आणि गेली तरी मग कॅमेरा घ्यायचं मला मन करत नाही हातामध्ये, कारण की माझी फिरण्याची मजा आहे ती राहून जाते ना, त्यामुळे. पण मी नेक्स्ट व्लॉग टाकणार आहे, तो तुम्ही बघा कसला असेल. लवकरच येईल या मंथमध्ये, म्हणजेच मार्च मंथमध्ये किंवा एप्रिल मंथमध्ये येऊ शकतो, किंवा माहीत नाही, अजून डिसाईड नाही झालं आहे. जसं होईल तसा मी व्लॉग नक्की शूट करेल खास तुमच्यासाठी. आणि आज आहे 8 मार्च. आज वुमन्स डे आहे आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि आजच मी पोस्ट करणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यांना माझ्याकडून हॅपी वुमेन्स डे. ऑल लेडीज लव यू. आणि अजून काहीच बोलायचं नाही आहे मला. हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा आणि लाईक कमेंटसुद्धा करा की कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला.
चांगली वाटली आहे किंवा काय कमी आहे तर तुम्ही सांगू शकतात. नक्की तुम्ही तुमचे रिव्ह्यूज मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे, तर इथे मी व्लॉग एंड करत आहे. मला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जान्हवी निंबाळेसोबत. तोपर्यंतसाठी बाय ऑल, टेक केअर गाईज, लव यू ऑल.